ट्रेनिंग आहे, परंतु ते एकसुरी नसणार आहे. आपण इंटरॅक्टिव्ह ठेवणार आहोत. म्हणजे काही तुम्हाला मध्येच एखादा काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता, किंवा मी काही प्रश्न विचारेन त्यांची उत्तरं देणं तुम्ही अपेक्षित आहे. तेव्हा आपण इंटरॅक्शन करूया. आपण गप्पांच्या स्वरूपात हा विषय समजून घेऊ. अतिशय सोपा विषय आहे, पण तितकाच जास्त महत्वाचा विषय. आपल्याकडे रिक्रुटमेंट तर लागतंच, आपल्याला एम्प्लॉई लागतात. ठीक आहे, एम्प्लॉई आणण्याची वेगवेगळे आपल्याकडे तऱ्हा अवेलेबल आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की हा माझा मित्र आहे, याला जॉबची गरज आहे, घ्या याला. किंवा माझ्या भावाची मुलगी आहे, तिला काहीतरी जॉब नाही आहे तर घ्या हिला. असं करून पण आपल्याला भरती करता येते. किंवा माझ्याकडे एक प्रोजेक्ट येणार आहे, या प्रोजेक्टमध्ये मला 4 माणसांची आता गरज आहे आणि 4 माणसं या पद्धतीची आहेत, असं जर जेव्हा आपल्याला क्लिअर असतं, अशा तऱ्हेने मग आपण माणसं शोधतो आणि त्या प्रकारे पण आपण माणसं घेतो. बरोबर आहे. तर दोन्ही गोष्टी बरोबर आहेत जेव्हा आपण आपल्याला घ्यायचं असतं. असंही होतं की आता आपल्याला ह्या पर्टिक्युलर विभागांमध्ये माणसांची कमतरता आहे, तर ह्या विभागामध्ये जास्त माणसं आहेत, त्यातले काही लोक काढून आपण इथे घेऊ शकतो सध्या. असं पण आपण ज्याला इंटर डिपार्टमेंटल ट्रान्सफर म्हणतो तसं पण आपण करू शकतो. सो टिपिकली जेव्हा नवीन माणूस आपण घेतो त्या गोष्टीला आपण भरती प्रक्रिया म्हणतो. आता भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी असं वाटतं? काय विचार करायला पाहिजे? एखादी नवीन आपल्याला भरती करायची, काय विचार करायला पाहिजे? आपल्याकडे देण्यासाठी पेमेंटची व्यवस्था करायची, पुरेशी आपल्याकडे फंडिंग आहे का पेमेंटसाठी, पहिले पैसा उपलब्ध आपल्याकडे देण्यासाठी काम आहे का, कामाची गरज आहे का किंवा आहे त्यामध्ये ती होऊ शकतं. ओके, याचा विचार करायला पाहिजे. गुड. आणि आपण कोणत्या पोझिशनसाठी घेतोय त्याचं आयडेंटिफिकेशन, टास्कचं आयडेंटिफिकेशन. व्हेरी नाईस. आणि असं विचारणारे लोकांचं काय असतं ना की त्यांना मी टाइम हवा असतो जास्त. अशी लोक आपल्या संस्थेसाठी उपयोगी आहेत का? वेळ पडेल तर तुला रविवारी पण यावं लागेल. अच्छा, तुझा जो दिवस आहे तो आम्ही भरून देऊ, पण वेळ पडली तर तुला रविवारी पण काम करावं लागेल, असं सांगितल्यानंतर जो लगेच तयार होतो की येस आय एम रेडी फॉर इट. सो इंटरव्ह्यू घेताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आणि त्याला नियम आणि अटी ज्या आपल्या संस्थेच्या आहेत, ज्याला तुम्ही सिलेक्ट केल्या, शॉर्टलिस्ट केल्या, त्याला सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याची स्वतःची पण एक मानसिकता बनते की मी जिथे कामाला जाणार आहे तिथे मला काय काय गोष्टी कराव्या लागणार आहे. बरोबर आहे. बेसिकली परफॉर्मन्स मॅनेजमेंट मध्ये व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम द एम्प्लॉय इन द होल इयर, देन त्याचा आढावा 6 महिन्याने घेऊन कुठे कमी पडतोय का एम्प्लॉय, तिथे त्याला गायडन्स देणार. बरोबर. हे आहे. आणि काही परफॉर्मन्स मॅनेजमेंट मध्ये 360 फीडबॅक पण घेतला जातो. तो एक प्रकार आहे. बरोबर. रिव्ह्यू घेतला जातो. राईट. आणि अप्रेझल केलं जातं. अप्रेझल त्याचा काय म्हणतात त्याला आउटकम आहे. त्याच्या आउटकमचा अप्रेझलसाठी उपयोग करतात. पीएमएस अप्रेझलसाठी नाही करत, त्याच्या आउटकमचा वापर अप्रेझलसाठी केला जातो. जी कामे आहेत त्यापेक्षाही त्याने त्याच्या क्रिएटिव्हली काय कामं केलेली आहेत याचा आढावा घेतला जातो. ओके. केआरए किती पूर्ण केलं, काय आहे केआरए? त्याला जे कामाचं वाटप. पण केआरए म्हणजे काय? रिसोर्स. सो ऑलमोस्ट सगळी उत्तरं बरोबर आहेत. हा, तुम्हाला काय सांगायचं आहे? वेळेत कामं पूर्ण केली आहे का, कामाची स्पीड वेगळी, हे त्याचा आढावा घेतला जातो. अगदी बरोबर आहे. सो पीएमएस आहे ना, परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टम, ही एक व्यापक संकल्पना आहे. व्यापक मी यासाठी म्हणते की ह्या एका गोष्टीतून आहे ना तुम्ही बऱ्याच साऱ्या गोष्टी त्याच्यातून तुम्ही त्या हॅलो, मी संस्कृती सोनवणे आणि आज इथे रिसोर्स मॅनेजमेंट हे जे सेशन झालं हे अतिशय एकदम आम्हाला नॉलेजेबल सेशन होतं आणि त्याचं नक्कीच आम्ही इम्प्लिमेंटेशन करू. नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. मी पण एक सामाजिक संस्थेमध्ये काम करते, तर त्याचा मी माझ्या रेग्युलर डे टू डे ह्याच्यामध्ये मी नक्कीच इम्प्लिमेंट करेन. थँक्यू. आदरणीय नैना मॅडमचं झालं. नवीन कुठल्याही संस्थेसाठी अतिशय उपयुक्त आहे, कारण अतिशय चाचपडत मार्ग काढत आपण संस्था पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस अनेक गोंधळलेल्या अवस्थेत आपण होतो कुठल्या. तर त्यावेळेस HR हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आम्ही अतिशय अनभिज्ञ होतो, कारण आम्हालाही नवीन संस्था असल्यामुळे 2-3 लोक आता हायर करायचे होते
परंतु आम्ही सहज हायर करायचे, बायोडाटा घ्यायचा, रेझ्युमे घ्यायचा इतकाच विचार केला होता. त्याचे इतके अँगल्स असू शकतात हे आम्हाला पहिल्यांदा कळलं. आजच्या या सत्राबद्दल धन्यवाद. हॅलो, माझं नाव किरण तरवडे. आज नैना मॅमनी जे HR ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटवर जे सेशन घेतलं तर ॲक्च्युली क्वाईट इन्फॉर्मेटिव्ह होतं. खूप सारे इन्साईट्स त्यातनं कळाले की नक्की ह्युमन रिसोर्स कसं मॅनेज करायचं, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट काय असतं, कशा SOPs फॉलो करायच्या, काय प्रोसेसेस डेव्हलप करायच्या. ओव्हरऑल ह्युमन हाच ॲक्च्युली रिसोर्स असतो जो आपल्या NGOला, फाउंडेशनला किंवा कंपनीला मोठा करतो. त्याची काळजी कशी घ्यायची, पॅरलली नम्रपणे त्याला आपण शिस्तीचं पालन करायला कसं सांगायचं, अशा वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने सांगितल्या. सो इट वॉज क्वाईट इन्फॉर्मेटिव्ह अँड आय होप की डेफिनेटली या सगळ्या गोष्टींचा आम्हाला आमच्या फाउंडेशनमध्ये उपयोग होईल.